कलाकाराचा अहंकार. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. अभिजित नावाचा एक फारच हुशार मूर्तिकार होता. त्याने बनवलेल्या मूर्ती इतक्या सुंदर आणि जिवंत वाटायच्या की पाहणाऱ्यांना त्या बोलतील असेच वाटे. त्याच्या कलेची ख्याती दूर दूर पसरली होती. लोक त्याच्या मूर्ती पाहून थक्क होत. एके दिवशी राजा बुद्धिसेनच्या कानावर अभिजितची कीर्ती गेली. राजाने आपल्या प्रधानाला बोलावून सांगितले, अभिजितकडून आपल्या दरबारासाठी काही मूर्ती बनवून घ्या. प्रधानाने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, अभिजित फार मोठा कलाकार आहे, पण तो खूप स्वाभिमानी आहे. कोणाच्याही सांगण्यावर तो दरबारात येत नाही. राजा म्हणाला, तुम्ही त्याला माझा निरोप द्या, तो नक्की येईल. राजाचा निरोप घेऊन दूत अभिजितकडे गेला, पण अभिजितने दरबारात येण्यास नकार दिला. हे ऐकून राजा रागावला. त्याने दूताला सांगितले, त्याला सांगा, हा राजाचा अपमान आहे. तो लगेच दरबारात आला नाही तर त्याला कैद केली जाईल. दूत पुन्हा अभिजितकडे गेला. हा निरोप ऐकून अभिजित म्हणाला, मी तर आधीच माझ्या कलेत गुंतलेलो आहे. येथे कैद असो काय किंवा राजदरबारात काय, राजाला सांगा त्याने स्वतः येऊन मला ओळखावे आणि कैद करून न्यावे. जर तो मला ओळखू शकला तर मी त्याचा दास बनेन. दूताने हा निरोप राजाला सांगितला. राजा विचारात पडला. शेवटी त्याने ठरवले, मी स्वतःच अभिजितकडे जाईन. काही दिवसांनी राजा बुद्धिसेन रथात बसून अभिजितच्या घरी गेला. आत गेल्यावर राजा चकित झाला. तिथे एक नाही तर अनेक अभिजित उभे होते. अभिजितने स्वतःच्या अनेक मूर्ती बनवल्या होत्या आणि तो स्वतःही त्यांच्यात मूर्तीसारखा उभा राहिला होता. खरा अभिजित कोण हे ओळखणे राजाला कठीण झाले. राजाने मनातल्या मनात कलाकाराच्या कलेचे कौतुक केले. मग तो मोठ्या आवाजात म्हणाला, ह्या मूर्ती खूपच सुंदर आहेत. असा महान कलाकार जगात क्वचितच जन्माला येतो. हे ऐकताच मूर्तीमध्ये उभ्या असलेल्या अभिजितच्या डोळ्यात आनंद चमकला. राजाने ते पाहिले आणि ओळखले, हाच खरा अभिजित आहे. थोड्या वेळाने राजा म्हणाला, पण ह्या कलाकारात एक उणीव आहे. हे ऐकताच अभिजित पटकन पुढे आला आणि म्हणाला, कोणती उणीव महाराज? तितक्यात राजाने त्याचे मनगट पकडले आणि म्हणाला, स्तुतीने तू आनंदी होतोस आणि निंदेने अस्वस्थ होतोस. हाच तुझा अहंकार आहे. अभिजित लज्जित झाला. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, महाराज, माझी चूक झाली. मी दरबारात येऊन मूर्ती बनवायला तयार आहे. पण राजा म्हणाला, नाही अभिजित, आधी तुझा अहंकार सोड. स्तुती आणि निंदा यांच्या पलीकडे गेलास तेव्हाच तुझी कला पूर्ण होईल. तेव्हा तू स्वतःहून दरबारात ये. असे म्हणून राजा रथात बसून निघून गेला. अभिजित राजाकडेच पाहत राहिला. कथेचा बोध. खरी कला आणि खरी बुद्धी स्तुती निंदा यांच्या पलीकडे गेल्यावरच परिपूर्ण होते. अहंकार सोडला तरच माणूस खऱ्या अर्थाने महान बनतो.